ते समोरासमोर भांडू शकत नाही. तरुण पोरांनी नीट ऐका बरं का, तरुण पोरांनी नीट ऐका, हे भांडू शकत नाही. पण यांची छेडखानी केलेली. हे बदला कसा घेतात माहिती तुम्हाला? तुमच्या घरात दोस्ती करणार आणि तुमच्या मुलाला वाईट व्यसन लावणार. यांच्यापासून सावध राहा. आजही परदेशातली माणसं, विशेष करून पाकिस्तानची माणसं मुंबईमध्ये हायफाय सोसायटीमध्ये येतात, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांच्या मुलाला व्यसनी करतात. आपली देशाची श्रीमंती कमजोर व्हावी आणि ते मुलं जर एकदा ड्रगिस्ट झाले, बर्बाद झाले, श्रीमंती संपली ना. जे श्रीमंती उभं करण्यासाठी तर हयात गेली जुन्या माणसांची. एक पोरगा बिघडला, श्रीमंती संपली. दुश्मन लोक जे तुमचे कल्याण करू इच्छित नाही ते तुमच्याशी दोस्ती करतात. हे तरुण पोरांनी लक्षात ठेवावं. आणि जर तो तंबाखू खायला आणि दारू प्यायला शिकवत असेल ना तर तो आपला मित्र नाही. आपलं तारुण्य खराब करायला शिकवतो, आपला मित्र नाही येतो. दुश्मनाने बदला घेण्यासाठी पाठवलेला माणूस आहे. म्हणजे महाराज जरा अजून पटत नाहीये. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठं उदाहरण. भीष्म हे ब्रह्मचारी, ऐकलं ना सगळ्यांनी? भीष्म हे ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना गेल्यानंतर मुली आवडल्या. तो माझ्यावर कृपा कर आणि माझ्या इच्छेला बदल, हीच व्हावी आहे ना. या अभंग कसा आहे? हीच व्हावी, ही आस असायला हवी. आहे नाहीये, असायला हे अवघड आहे. सगळ्याला वाटतं असायला हवी पण होत नाही. विद्वान व्हायला असायला होत नाही, परीक्षात पास असायला होत नाही. जी माणसं कॉप्या करून पास करतात ते काय भारताचं भविष्य दुरुस्त करणार? शिकवतच नाही, कारण की त्याला शिकवलेलं नाही. माझं मत असं, ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांनी शिक्षणाच्या भानगडीत पडू नये. व्यापार करावा आणि आपली पुढची परंपरा चालवावी. नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये येतात, काहीच माहीत नसतं त्यांना. मोठ्याची मुलं आहेत, श्रीमंताची मुलं आहेत. अरे तुम्ही कोणी असा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. ज्ञान एक अशी वस्तू आहे बरं, ज्याची त्याच्याजवळच असते. बाप ज्ञानी असेल तर मुलगा ज्ञानी असेल सांगता येणार नाही. बाप मदत करू शकतो मुलाला ज्ञानी होण्यासाठी. मराठी कळाली का? बाप काय करू शकतो? मुलाला ज्ञानी होण्यासाठी मदत करू शकतो. पण मुलगा वाईट संगतीमध्ये असला, संगती बोलतोय, वाईट संगतीमध्ये असला, ज्ञानी बाप पण हताश होतो. मग लोक म्हणतात अरे एवढ्या मोठ्या घरचा पोरगा